लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत काव्य आणि जीवा नकळतपणे ॲट ए टाइम दोघंही किचनमध्ये पाणी पिण्यासाठी येतात. काव्य म्हणते, तू माझ्या मागे इथेही आलंस का? जेव्हा म्हणतो, मी पाणी पिण्यासाठी आलोय. आता काव्य म्हणते, माझं ऐक. जेव्हा म्हणतो, मी नाही ऐकणार. काव्य म्हणते, ऐकूनच घ्यावं लागेल. आज मला मानिनी काकूने डायरेक्टली विचारलं, तुझं लग्न अगोदर अफेअर होतं का? आणि घरात कोणाला समजू नये असं ते दोघं बोलू लागतात. इतक्यात मानिनी तिथे येते आणि मानिनी म्हणते, तुम्ही दोघांनी घरातल्या सगळ्यांपासून लपून ठेवलं. तुम्ही फसवणूक केली पार्थ आणि नंदिनीची. असं म्हणून आता मानिनी काव्यावरची खूपच जोरात भडकलेली असते. खूप मोठमोठ्याने ओरडू लागते आणि जीवाला म्हणते, तू तर शांतच बस, तुला मी नंतर बघते. आता काव्याचा हात धरून मानिनी काव्याला घराबाहेर काढू लागलेली असते. तर जेव्हा तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, परंतु थांबवू शकत नाही. इतक्यात आपल्याला असं पाहायला मिळालं की मानिनी चक्कर येऊन खाली कोसळते.